जी आपण सगळ्यांबद्दल बोलायचं आपल्याला. मी कारण सध्या मॅच चालू आहे त्या दोघांबद्दल बोललोय. आपण बोलूच जसे डोंगरी किल्ले आहे, मांडवी किल्ले, याच्यानंतर आपण मांडवी किल्ले सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. आपण बोलूच त्याबद्दल. रवी, तू सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. तू चांगला क्रिकेटर, आज तू समालोचन करतोस. एक चांगला क्रिकेटर राहिलास, फुटबॉलपटू राहिलास, आक्रमण टीममध्ये खेळायचा हे मला नंतर असे आक्रमण निर्माण स्पोर्ट्स क्लब बरोबर नाही रे रवी? नक्कीच सर, परंतु मी एक तृप्ती इलेव्हन संघ घेऊन आलो होतो सर तुमच्या. बरोबर तृप्ती करेक्ट. नक्कीच थँक्यू सर. आपण आता पुन्हा चर्चा करूच. तर आता नुकताच आपल्या समोर येणारा सामना असेल तो म्हणजे हरिविजय विरुद्ध गोमागल्ली. नक्कीच नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे हरिविजय संघाने आणि 5 रन केले ते म्हणजे गोमागल्ली संघाला. 1-2 गावातील बलाढ्य संघ. कारण सरांनी मगाशी तुम्हाला आवर्जून सांगितलं असेल की या 2 संघांचे सामने जेव्हा जेव्हा मैदानात भरले तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचा आवर्जून हजेरी इथे या मैदानात लागायची. परंतु आज शनिवार असल्या कारणाने आणि थोडा दुपार जास्त असल्या कारणाने कुठेतरी जेवणाचा ब्रेक झालेला आहे. तर नक्कीच हा सामना त्याच काळात गाजलेला सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय का ते बघायचं आहे. आणि या सामन्याला लाभलेले मान्यवर पंच भरत पेदे आणि आतिश भुनू, तसेच तिसरे पंच दिवेश फोका. नक्कीच पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उतरलेले 2 पंच भरत आणि आतिश, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. आघाडीचे फलंदाज समीर भगत, निखिल हिरे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कोणाच्या हातात सुपूर्त करतात ते म्हणजे यावेळी संघाचे हरिविजय संघाचे संघनायक स्वप्नील. पूर्णपणे जबाबदारी पहिल्या पॉवर प्लेची कोणाच्या खांद्यावर देतात. नक्कीच, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर आतिश यांच्या हातात येईल. नक्कीच आतिश पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. उजव्या हाताने मारा करेल उजव्या हाताचा फलंदाज शमिक. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील तिसरा सामना उपउपांत्य फेरीचा. या अगोदर 2 सामने झाले. श्री मार्तंड बुधागल्ली आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्याला समोर उभा राहणारा संघ असेल तो म्हणजे विकास मंडळ. एक सहज असा विजय मिळवला. 60 धावांचं अवघं लक्ष असताना कुठेतरी पतझड झाली होती. विकेटचं कुठेतरी दडपण आलं होतं. परंतु जीत यांनी 27 धावा यांची अनमोल अशी पारी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि आजच्या दिवसाचा तिसरा सामना हरिविजय नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. समोर गोमागल्ली संघ शमिक आणि निखिल. चेंडू आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळाची बाद. इथे एक आणि हे 2 संघ समोरासमोर येताना कधीतरी तुल्यबुल असे ठरलेले संघ. यावेळेला पहिल्या चेंडूवर हातरा बसतो तो म्हणजे 0वर गडी बाद होतोय शमिक. शमिक यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे शुभम हिरे. मला वाटतं अशा या बलाढ्य संघासमोर तुम्हाला जर सामन्यात विजय मिळवायचा असेल तर कुठेतरी मोठी धावसंख्या उभा राहील. परंतु पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जो गडी बाद होतो तो कुठेतरी एक पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. म्हणजे हरिविजय सारखा संघ तुमच्यावर हावी होण्याचा नक्की प्रयत्न करतोय. परंतु अजूनही पूर्ण 8 षटकांचा खेळ म्हणेल मी बाकी असताना. बघूया कुठपर्यंत तुम्ही धावा जमवताय, कशा प्रकारे खेळी करताय, कशा धावा जमवताय, कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवतात हे बघायचं. कारण अजूनही 7.5 षटकांचा खेळ इथे उर्वरित बाकी असताना तुमची फलंदाजी कशा प्रकारे होते पाहायचं आहे. गोमागल्ली संघ आतिश यावेळी उचलून मागायचा प्रयत्न आणि नक्की जिथे आमचे परम मित्र अवधूत भाटे जे नक्की ते आमच्या स्कोअर बोर्डवर सहकार्य. म्हणतोय सलग दुसरा चेंडू दुसऱ्या गडी बाद. बघूया पहिली हॅट्रिक
नितीन भावे यांच्या नावे सुवर्ण महोत्सव या वर्षात वर्षा स्पोर्ट्स क्लबच्या नितीन भावे यांच्या नावावर हॅट्रिक नोंदवलेली असताना इथे पहिल्याच षटकात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सलग दुसऱ्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करते. तिसरा चेंडू हॅट्रिकचा चेंडू आतिश बघूया दुसरा गोलंदाज इथे हॅट्रिक साधतोय का. नक्कीच त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेले दिसते. थर्ड मॅनला स्वप्नील स्वतः चांगला चेंडू खोलवर पडलेला चेंडू मला वाटतं बघूया पंचांचा यश बायच्या सोबत इथं धाव येते. असो एक या धावसंख्येने खातं उघडलं जाते. तिसरा चेंडू परफेक्ट लेंथवर पडलेला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे निखिल पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला फिरलेला घेऊन काढलेला चेंडू बघूया प्रशिक्षित चेंडू जातोय. एक धाव्याने समाधान मानून निखिल आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. एक अवांतर धाव अशा पद्धतीने धावसंख्या फळकावर लागते 2. 4 चेंडू अजूनपर्यंत पडतात. 4 चेंडूमध्ये फळकावर धावा लागतात 2. गडी बाद होत आहेत 2. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे थोडासा गुरल्यानं उचलून घेतलेला चेंडू स्क्वेअरला हलकेच खेळून काढलेला चेंडू एक धावेने समाधान मानावं लागतं. नक्कीच हेरले फलंदाजाने हेरलेलं दिसतं. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. आपल्याला 8 षटकांचा पूर्ण खेळ खेळायचा आहे. कुठेतरी धावसंख्या जमवायची आहे. त्या प्रकारे कुठेतरी दडपण आलेले दिसतंय कारण हा चेंडू जर तुमचा गडी बाद झाला असेल तर तुम्ही नक्कीच आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू नक्कीच रूपांतर होतं 4 या धावसंख्येत. सुंदर कव्हर ड्राइव्ह इथे बघायला मिळतोय. स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य अशी रौप्य महोत्सवी क्रिकेट एक भव्य दिव्याचा मला वाटते 3रा दिवस या स्पर्धेचा. मागच्या शनिवार रविवार झाला होता आणि आज 2रा हप्ता म्हणजे शनिवाराचे या तिसरा सामना चालू आहे. हरिजय वर्सेस गोमागल्ली 2-1 बलाढ्य संघ असे आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे वेसाव स्पोर्टच्या वतीने हार्दिक आभार. या स्पोर्टची स्थापना सन 1996 साली झाली होती. त्याचे पहिले अध्यक्ष होते श्री कैलास चिखले. नक्कीच संघाचं दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन येतो तो म्हणजे निहार. खरोखर निहार तुम्हाला मी ओळखलं नाही कारण या अगोदर 2 वर्ष तुमची जी शरीरयष्टी होती त्यात काहीतरी फरक झालेला दिसतोय. नक्कीच तुम्ही आपल्या बॉडीवर काहीतरी चांगला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू खूप असं मेंटेन दिसते तुमची शरीरयष्टी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू समोर मंगेश आणि नॉन स्ट्रायकर निखिल. यावेळेला आणून मारण्याचा प्रयत्न होतो परंतु क्षेत्रात जातो. एक धावेने समाधान मानावं लागते. कुठेतरी मोठी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॉवर प्लेचं षटक नाही. हे पॉवर प्लेचं षटक नाही. हा फटका जर तुमचा चुकला असता तर नक्की मिडऑफच्या दिशेला जो दक्षित उभा आहे त्याच्याकडे हा झेल गेला असता. हा तुमच्या बॅटचा कडा घेऊन चेंडू गेला म्हणून तुम्हाला एक जीवदान मिळालं असं म्हणेन कारण हा रिस्की फटका होता तुमचा. निखिल या अगोदर जो कव्हर ड्राइव्ह झाला कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बोले यांना विनंती करीन त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच गोमागल्ली तरुण मंडळाचे अध्यक्ष रणजित काले यांना सुद्धा विनंती करीन त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एक धाव्याने समाधान मानावं. 3 चेंडू आतापर्यंत पडतात आपल्या कोट्यातील. निहार यांच्या पहिल्या षटकातील 3 चेंडूमध्ये 2 धावा थर्डमॅनच्या दिशेने येत आहेत आणि एक सलग पहिला चेंडू जो निर्धाव चेंडू पडला होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या परत वाटते 9 गडी बाद होत आहेत 2. आता कुठेतरी जरासा फलंदाजाचा जम बसताना दिसतो. हा बेटर शॉट होता. सेफ शॉट म्हणून याला कारण अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नक्कीच 2 धावा मिळणारच होत्या कारण वेगळं निखिल यांनी की चेंडू थोडासा उंची घेतोय आणि याचं 2 धावेत रूपांतर होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असताना समोर
पुन्हा काही आता पद्धतीचा चेंडू सन्मान धरून खेळला. बघूया निकाल देखील दुसऱ्या धावसाठी नाही. पप्पू यावेळेला हेरतोय, कुठलंच रिक्स घेत नाहीयेत. एक धावेने समाधान मानतोय. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फळकावर लागते 12. दुसरे षटक मार्गाचा असताना गडी बाद होत्या 2. शेवटचा चेंडू या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जो कव्हर ड्राईव्ह मारला होता त्याच प्रकारे आपण हे फटके सेफ शॉट म्हणून ओळखले जातात. डीप कव्हरला जास्त क्षेत्ररक्षक होता म्हणून हा झेल होऊ शकत नव्हता. परंतु नक्कीच एक धाव्याने समाधान आलं होते. जी बिकट परिस्थिती होती पहिल्या षटकात दुसऱ्या दोन चेंडूमध्ये सगळं 2 गडी बाद झाले होते. परंतु आता थोडंसं निखिल आणि मंगेश यांनी हेरले की आपल्या संघाला कुठेतरी धावांची गरज आहे. आपल्याला कुठेतरी रोखून खेळायचं आहे. सलग तिसरा नवीन गोलंदाज इथे कर्णधार यूज करतात अंगराज. पहिले षटक आतिश यांनी एक उत्कृष्ट षटक टाकलं होतं. 7 धावा देऊन 2 गडी बाद केलं होतं. परंतु सलग तिसरं षटक असं वाटलं होतं की आतिश कंटिन्यू करेल. परंतु इथे स्वप्नील अंगराज याला घेऊन येतात. कारण कुठेतरी पुन्हा एकदा जोडी जम बसवताना दिसते तर कुठेतरी त्यांना ब्रेक थ्रू देण्याचा नक्की प्रयत्न करतील असं मला वाटतं. स्वप्नील यांचा विचार असेल म्हणून हा तिसरा नवीन गोलंदाज इथे वापरला जातोय अंगराज यांच्या मार्फत. धावसंख्या 13. 2 गडी बाद. तिसरं षटक अंगराज समोर निखिल. पहिला चेंडू थोडासा भरकटलेला चेंडू. पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. नक्कीच इथे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फळकावर लागते 14. क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाहायला लागत होता. हा तुम्ही स्टेट ड्राईव्ह जरी केला असता तरी मला वाटतं एखादी धाव मिळाली असती. परंतु क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. भाटे क्षेत्ररक्षण करतोय. चांगले साथ देतोय आपल्या गोलंदाजाला. यावेळेला क्रॉस पुन्हा एकदा क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि फळाची बाद होतो. तिसरा आदरा इथे नक्कीच जो जम बसत होता जो आपला दर्शवला होता भरोसा त्याला सार्थक ठरतात अजूनपर्यंत. सात चेंडूचा सामना केला. 7 धावा काढल्या. आपल्या संघासाठी कुठेतरी जम बसत होता फलंदाजीमध्ये आणि हा तिसरा आदरा बसतोय. यानंतर होणारा सामना श्री सिनेमाला स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मांडवेली स्पोर्ट्स क्लब. मांडवेली संघाने गेल्या रविवारी हा सामना अत्यंत सोप्या पद्धतीने जिंकला होता. तोच शिवसेनामध्ये व डोंगरगल्लीमध्ये जो झालेला सामना होता तो मला वाटतं अंतिम सामना जसा असतो त्या प्रकारे झालेला सामना. केलवर खेळलेला चेंडू सन्मान देऊन खेळलेला. नक्कीच निहार चांगलं सहकार्य करत आपल्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा कुठेतरी विकेट गेला तर दडपण येते असं म्हणतात ना, त्याच प्रकारे कुठेतरी दडपण आले फलंदाजांना. बॅट आणि पॅडमध्ये पडलेला चेंडू परंतु हे चांगला मुलांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. ते पप्पू यांच्या मार्फत एक चांगला क्षेत्ररक्षक ते हरिविजय संघाला लाभलेला. नक्कीच मगाशी सरांनी उल्लेख केला होता. उपेश सौदी यांचे सुपुत्र पप्पू आज हरिविजय संघातून खेळताना दिसत. कौस्तुभ सौदी अंगराज पुन्हा एकदा समोर. लेगबाच्या स्वरूपात इथे धाव येते. नक्कीच धावा गरजेच्या आहेत. त्या कशाही पद्धतीच्या आल्या तरी चालतील. धावा गरजेच्या आहेत कारण अजूनपर्यंत तिसरं षटक मार्गात असताना 3 गडी बाद होत आहेत आणि धावा लागतात 16 फक्त.
तर बघूया अजूनपर्यंत कुठपर्यंत मजल मारतो तो म्हणजे गोमागली संघ यावेळेला स्कोरला खालून चाललेला चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय, चांगली फेकी होते, चांगलं गॅदरिंग होतंय, षटक संपतंय. धाव संख्या 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर यानंतरचं जे पॉवर प्लेचं षटक येईल ते नक्की खेळणार आहेत ते म्हणजे फलंदाज. कारण पहिलं पॉवर प्लेचा मॅडेटरी पॉवर प्ले ज्याला म्हणतो ते अतिश आपल्या हाती घेऊन आला होता. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते, 7 धावा दिल्या होत्या. परंतु त्यानंतर निहार याने 1 गडी बाद करून माफ करा 6 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक अंगराज आपल्या हातात घेऊन येतोय, 4 धावा देऊन 1 गडी बाद करतो. म्हणजे अशा प्रकारे पृथक रवी, तू मगाशी तृप्ती संघ म्हणला, तृप्ती 11. हा, तर एक तृप्ती 11 संघ, तृप्ती आक्रमण, त्यानंतर निर्माण संघ आणि की 16 टीमचा ड्रॉ जो होता तो पूर्ण होत नसायचा. त्यावेळी तृप्ती 11 इवन काही प्रशांत हिंगळे, चंद्रकांत ढोलू किंवा आदर्श हेगडे हे लोक त्याच्यामध्ये पर्सनल टीम टाकायचे आणि त्यांचा ड्रॉ पूर्ण व्हायचा. आज आपण कोजा गल्ली, इवन आता खारवास समाज नाही आहे, खारवास समाज स्पोर्ट्स क्लब आणि यांचा आपण भरणा करतो, तेलगू समाज यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे आणि संपूर्ण 16 टीम्सचा आपण आज पूर्ण करतोय ड्रॉ. आणि दुसरं म्हणेन की रवी की फिटनेस या अतिश कापाटीलने गेले जे 17-18 वर्ष तोही खेळतोय, त्याची फिटनेस अतिशय सुरेख आहे. काय हो त्याने क्रिकेट कसं खेळलं काय पण ते ना म्हणून फिटनेस आजही तो चांगली शाबूत ठेवतो. मी दक्षितला एक सल्ला देईन, दक्षित 10 वर्षापूर्वी तू इथेच याच माझ्यासमोरच खेळत होतास, मॅन ऑफ द सिरीज तुला मिळालं होतं मोटर बाईक आणि चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. फिटनेसवर ध्यान दे, अजूनही खूप वर्ष खेळशील तू. चांगला तो अष्टपैलू खेळाडू होतास, आहेस अजूनही बॅट्समन ॲज अ आणि एक बॉलर सुद्धा तू चांगली बॉलिंग चांगली करायचं क्षेत्ररक्षण करतोस. असो दरम्यान अतिश कापाटील अनेक वर्ष खेळतोय, उत्कृष्ट आपण म्हणतो अनुभव, मोठमोठ्या संपूर्ण या मैदानात आणि या मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या स्पर्धा खेळतोय तो असा अतिश कापाटील. आणि जेव्हा आपण म्हणतो ना एखादी चांगल्या क्रिकेटरची गरज असते संघाला, आणि तसंच झालं की त्याच दरम्यान जेव्हा फॉर्ममध्ये होताच पण रिटायरमेंट जेव्हा प्लेयर रिटायर होतात त्यावेळी एखादी चांगल्या खेळाडूची दरम्यान पंचांजला आपण अपील केली जाते, पण की त्याच दरम्यान एखाद्या मोठ्या खेळाडूची जी एंट्री होते आणि संघच बदलून टाकतोय असं बऱ्याचदा आपण बघतोय. तसं अतिश कापाटील की जसं कोणीतरी गौतमला साथ देणं गरजेचं होतं. बॉलिंग जे म्हणतो की गोलंदाजीमध्ये सुद्धा कुठेतरी हरिवजी कमी पडत होता, प्रमोद होता, दिलीप होता. पंच स्कोर आहे प्लीज कंटिन्यू कर. थँक्यू सर. बाईकच्या स्वरूपात इथे धाव येते. नक्कीच एकेरी दुहेरी धावांवर अजूनपर्यंत भर बघायला मिळतो तो म्हणजे गोमागली संघामार्फत. यावेळेला बघूया बॅट उगारण्याचा नक्की प्रयत्न झाला होता, म्हणजे बॅटची कळा घेऊन चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. एकेरी धावाने समाधान मानावं लागते इथे. मंगेश आणि इथे जावेद सोलकर यांच्याकडून गोमागली संघाचा फलंदाजांना चांगला चेंडू. धावसंख्या बचापाटी 20 झाले, 20-20. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक जावेद सोलकर यांच्याकडून. यावेळेला गुड फिल्डिंग घाटे. आज मला वाटतं अवधूत तुमचा दिवस इथे दिसतोय. एक झेल टिपला होता, सलग चेंडू तुमच्याकडे येतो, परंतु आज काही मुश्किल होताना दिसत नाही. नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षण बघून सुद्धा या संघात नक्की आज पदार्पण होते तुमचं, कारण कित्येक वर्ष बघतोय तुम्ही 12वे-13वे खेळाडू असता, पण यावेळेला तुमचं संघात आगमन होतंय. वेलकम अवधूत. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस पद्धतीने खेळ, परंतु चेंडू खूपच ऑप्शनच्या बाहेर. एक अवांतर धाव. धावसंख्या 21. गडी बाद होतं 3 आणि पॉवर प्लेचं 4थं षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं, 7 धावा देऊन 2 गडी बाद केलेलं. तोच अतिशय दुसरं पॉवर प्लेचं षटक आपल्या हाती घेऊन येतोय. एकदा पुलटा चेंडू हवा तसा समाचार घेता आला नाही, कारण दडपण आलेलं दिसतंय. अजूनपर्यंत
दडपण हुगारून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण दडपणामध्ये खेळाल तर धावसंख्या होणार नाही, कारण तुम्हाला खेळायचं तर मनसोक्त खेळावं लागेल. या संघासमोर तुम्हाला 70-80 धावा ठेवाव्या लागतील, तेव्हा कुठेतरी तुम्ही या सामन्यामध्ये जिवंत राहाल. कारण हा संघ 90 धावा 100 धावांचं टार्गेट सुद्धा चेस करणारा संघ आपल्या समोर लढताना दिसतोय, खेळताना दिसतोय. तर नक्की या संघासमोर तुम्हाला उत्कृष्ट अशा म्हणजे मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल. धावसंख्या 4थं षटक संपतंय. रवी आज आपण बघतोय की त्यांचे कॅप्टन्स बदल होत असतात, बदलतात, पण त्यामध्ये भूपेन कापाटील यांनी सुद्धा अनेक वर्षे कॅप्टनशिप आणि आपला संघ चांगला घडवला. आज आतिश, राजेश, स्वप्नील सारखी मुलं पुढे आलेले आहेत. इव्हन काही टिके फॅमिलीपैकी काही लोक होते ज्या लोकांनी मैदानं गाजवली, विकेट किपर्स. माझं नाव सुद्धा लक्षात नाही, पण टिपे एवढं मला माहिती आहे की तो विकेट किपिंग करायचा, अनेक चांगली उत्कृष्ट किपिंग करायचा. असा तो हरविजय संघ आज या गोमा गल्ली समोर आहे. गोमा गल्लीतील कॅप्टन्स समीक भगत अर्थात नितीन भगत यांचा मुलगा, पण नितीन भगत हा सुद्धा गोमा गल्ली उत्कृष्ट म्हणजे लेग साईड आपण जे ऑन साईड होती त्याची मजबूत होती असा खेळणारा नितीन. दरम्यान उत्कृष्ट क्रिकेट चालू आहे. रवी धन्यवाद सर. नक्कीच या वेळेला डायरेक्ट स्टंपवर हिट होते, परंतु पंचांनी हेरले. क्रीजमध्ये सही सलामत चिराग. आता चिराग आणि मंगेश आपल्या संघाला सावरण्याचा नक्की प्रयत्न केला. सर मला एक सांगायचं होतं तुम्हाला, आपण ज्या अगोदर सामने बघायचो त्या अगोदर प्रत्येक संघामध्ये एखाद 2 डावखुरे फलंदाज नक्की असायचे. यावेळेला आपल्याला डावखुरे फलंदाज दिसत नाहीये, कमी फलंदाज दिसत. फार कमी दिसतात हल्ली डावखुरे फलंदाज. कारण डाव्यांचं स्किल ना एक आपण म्हणतो डावखुरा एक चांगला ओरिएंटेड म्हणतात त्याला, की तो चांगला खेळाडू जसं विकास भोंडे याची आठवडे. विकास भोंडे, नक्कीच सर. विकास भोंडे, हरिजीचा विकास भोंडे, बाजारगिरीचे धनु. नक्कीच या वेळेला युरोपच्या दिशेने आणि तुतू मैदानामध्ये हा चेंडू अडवायचा सोडून चेंडू बघत नाही आहेत आणि ते वार्तालाप करतात आणि 4 धावा जात आहेत. 4 धावाचा मोबदला. कर्णधार स्वप्नील आपला गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन ते वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वे षटक घेऊन येतो. इथे स्वप्नील झेल सुटला हरकत नाही, परंतु तुम्ही चेंडू घ्या. तुम्ही तुमचा चेंडूवर लक्ष नव्हतं. तुमचा वार्तालाप भानगड संघामध्ये नसावी. संघ एकजुटीने खेळतो तेव्हा विजय तुमच्या अतिशय जवळ असतो. तुमच्यामध्ये मतभेद असले तर संघ त्याचा फायदा विरुद्ध संघाला होतो. तर नक्कीच तसं काही होऊ देऊ नका. आपलं गावातील क्रिकेट एक सुवर्ण क्रिकेट मानलं जातं. चांगला चेंडू कमबॅक करतो इथे. बरेच 6 या अगोदरचा चेंडू चौकार गेला तरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर पूर्णपणे ठाम असा स्वप्नील निर्धाव चेंडू टाकण्याचे यश मिळते. पूर्ण प्रयत्न आता मला वाटतं या 4थ्या षटकानंतर 5व्या षटकावर कुठेतरी जोरकस धावा जमवण्याचा प्रयत्न करताना दिसत, परंतु हेरले. स्वप्नीलाने हेरले की आक्रमक झालेला दिसतोय फलंदाज, तर त्याला कुठेतरी जखडून ठेवा. 2 सलग पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाल्ला तरी 2 सलग चेंडू निर्धाव टाकतोय. म्हणजे कुठेतरी कमबॅक होतोय गोलंदाजाचं. आपण ज्या 4 धावा खाल्ल्या होत्या त्या चुकी होती एक क्षेत्ररक्षकाची, परंतु लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. नक्कीच या अगोदरचे 3 चेंडू सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय आणि जो चौकार गेला होता ते भरून काढतोय अजूनपर्यंत. स्वप्नील गुड कॅप्टनशिप, गुड बॉलिंग अजूनपर्यंत तुझ्या मार्फत बघायला मिळते.
धावसंख्या 27. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चौथा चेंडू सलग. मला वाटतं 5 चेंडू या जर हा झेल घेतला असता इथे तर 5 चेंडू इथे सलग निर्धाव बघायला मिळाले असते. नक्कीच 5 धावांवर आपले षटक संपवतोय. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या फरकावरती 27 गडी बाद होत आहेत 3. आता कुठेतरी गोमागली संघाला जर या स्पर्धेत आणि या सामन्यात जिवंत राहायचं असेल तर कुठली तरी मोठी धावसंख्या म्हणजे कुठले तरी एखादे षटक 15-18 धावांचं घ्यावं लागेल. या 3 षटकामध्ये तुम्हाला कुठेतरी मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्की दोघंही प्रयत्न करतात परंतु प्रयत्नाला यश प्राप्त होत नाही. स्कोअर किती झाला? 27 झालेले आहेत अजूनपर्यंत. 5 षटक संपतात म्हणजे 30 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ संपला आणि धावसंख्या पडल्यावरती 27 पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे गोलंदाज आहे. कारण या अगोदर आतिशाने आपल्या कोट्यातील 2 षटकं संपवली, 12 धावा दिल्याने 2 गडी बाद केले. एक उत्कृष्ट 6च्या सरासरीने आपले षटक संपवले, 2 गडी बाद केले. एक यशस्वी गोलंदाज ठरलाय तो. पुन्हा एकदा बघूया यावेळेला राजेश सौदी त्यांच्या हाईटवरून चेंडू उंच जातो. नक्कीच इथे दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न दोघेही फलंदाजांनी केला नाही आणि एका धाव्याने समाधान मानावं लागते. ते चिराग यांना धावसंख्या 28. एकेरी दुहेरी तुम्हाला एक मोठा फटका नक्की खेळावा लागेल. प्रत्येक षटकामागे जावेद सोलकर यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगला खोलवर पडलेला चेंडू. या अगोदर स्वप्नील यांनी 2 चेंडू सलग खोल टाकले होते. 3रा चेंडू थोडासा उंची दिलेला, 4था चेंडू लेग स्पिन मारलेला. ते व्हेरिएशन होतं, गोलंदाजाचं व्हेरिएशन होतं. गोलंदाजाने त्या व्हेरिएशनमध्ये आपले सलग 4 चेंडू निर्धाव टाकले होते. त्याचप्रमाणे अंगराज चुकाचा 6 धावा देऊन या अगोदरचं पहिले षटक आपल्या कोठेतरी संपवलं तर तोच अंगराज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. इथेच मंगेश अजूनपर्यंत सलग 6 चेंडू म्हणजे एक षटक पूर्णपणे निर्धाव खेळतो अजूनपर्यंत. या इनिंगमध्ये त्यांनी 8 चेंडू खेळले परंतु आता लगातार 6 चेंडू म्हणजे या अगोदरचे 3 चेंडू आणि आता अंगराजचे 3 चेंडू. मात्र या अगोदर 4 चेंडू खेळला होता आणि मला वाटतं ती भरपाई होणारच होती कारण बॅटमध्ये चेंडू येत नाही तर कुठेतरी एखादा हार्ड तिथे आता आपला धावांचा डोंगर, धावांचा पाऊस पाडावा लागेल कारण आपल्या संघाला आता मजबूत परिस्थितीमध्ये नेण्यासाठी नक्की प्रयत्न करावे लागतील. 28 धावसंख्या फक्त फळकावर लागलेली असताना गडी बाद होत आहेत 4. 6वे षटक मार्गस्थ आहे. 6व्या षटकातून अजून 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे कुठेतरी 14 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असताना 14 चेंडूमध्ये तुम्ही कुठपर्यंत मजल मारतात ते बघायचं आहे. नक्कीच प्रयत्न करणे सोडू नका. प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. मंगेश जीत यांचे वडील संग्राम हिरे एक हार्ड हिटर गुमागलीचे. त्याच प्रकारची फलंदाजी आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळते का ते बघायचं आहे. स्टेप आउट होते परंतु अंगराज हे सलग यावेळेला अंगराजचा पुन्हा एकदा 4 चेंडू. या षटकात देखील 4 चेंडू. हा शेवटचा चेंडू अंगराज तुमच्या कोट्यातील शेवटचा चेंडू. समोर चिराग. त्यावेळेला पुढचा चेंडू हा त्याचा समाचार घेता आला आणि पाय लागत होता. चेंडू थोडासा पाय लागत होता. क्रॉस हा चेंडू तुम्हाला क्रॉस खेळणं गरजेचं होतं कारण हा चेंडू तुम्ही डीप मिडविकेटच्या दिशेने खेळत. हा चेंडू तुम्हाला स्क्वेअर लेगला खेळणं गरजेचं होतं जर तुम्हाला जोर भेटला असता. परंतु असं 1 धाव्याने ते षटक संपते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फरकावरती 29. गडी बाद होत आहेत 4. षटक संपतात 6. बघूया अजूनही 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असताना खूप
कुठपर्यंत मजल मारतो तुमचा संघ. बघा 50ची जरी तुम्ही सरासरी गाठली, जर 50 पर्यंत पोहोचलात तरी कुठेतरी फायटिंग स्कोअर होऊ शकतो. कारण गोलंदाजी ज्या प्रकारे हरिविजय संघाची झाली त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा तुम्हाला करावी लागेल. क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी ही जर तुमच्याकडे भरभक्कम बाजू असेल तर तुम्ही 50 धावांनी सुद्धा समोरच्या संघाला टफ देऊ शकता. बघूया अजूनही 12 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असताना 21 धावा तुम्हाला टार्गेट धरा, 21 धावा करायच्या. धन्यवाद. चांगला चेंडू, खोलवर पडलेला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ते नक्की जीत, एक चांगला फुटबॉल पट्टू, तो दुसरी धाव नक्की पूर्ण करेल. त्याला साथ देतोय चिराग. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 31 धाव संख्येवर. आणि अंगराज याने आपल्या कोट्यातील 2 षटका संपवली, 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आतिश 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. अंगराज 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. नक्कीच या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या संघाला पूर्णपणे डिलिव्हरी, लेग स्पिन, मला वाटतं लेग स्पिन म्हणजे लेग ब्रेक झाला. पूर्ण चेंडू जवळजवळ लाईनीपर्यंत पडलेला चेंडू आणि उचली घेतलेला चेंडू, असा चेंडू खेळणे नक्कीच कुठल्याही फलंदाजाला जमणार नाही. त्याच प्रकारचा हा चेंडू होता आणि हा एक निर्धाव चेंडू. या स्पर्धेला सॅनिटायझर आणि मास्क याचं डोनेट केलं म्हणजे प्रेक्षक त्यानुसार त्या लोकांनी या स्पर्धेला मास्क आणि सॅनिटायझर गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा सामना आपण बघताना एक जोश म्हणतो ना की गोमागली संघ थोडासा निरुत्साही दिसतो का कोण जाणे, पण असो क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. एखाद्याला बॉलर गोलंदाज हवी होत आहेत आणि जसं मी म्हणेन की 2 वर्षापूर्वी गोमागली संघाने खोजागली संघाला सेमीफायनलमध्ये पराजित केलं आणि एक सरप्राईज विन होता तो. आणि भव्य दिव्य अशा डोंगरी गल्लीच्या स्पर्धेत ते लोक एंट्री केली होती अगेन्स्ट मांडवी गल्लीच्या. असाच काही खेळ बघायला मिळेल का? मी आधीच कम्पेअर तर केलं होतं, थोडंसं करू नये पण केलं होतं की हरिविजय संघ सद्यस्थितीमध्ये गोमागलीपेक्षा अतिशय सुरेख संघ आहे. पण ज्या पद्धतीने खेळतायत गोमागली संघ, मला वाटतं एक चांगला खेळ, चांगली मॅच बघायला मिळेल असं वाटतं. पुन्हा एकदा गोमागलीला मी शुभेच्छा देतोय की चांगली खेळ करावा, कारण ज्या पद्धतीने खेळतात आणि स्वप्नील आणि कुणाल बघूया या वेळेला क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही. या अगोदर झेल सुटला होता, त्याचं रूपांतर 4 धावेत झालं होतं. सहावा गडी बाद होते कुणाल. थोडंसं काहीतरी दडपण होतं, कारण धावसंख्या मोठी उभारणी गरजेची होती. त्याप्रमाणे हा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु यश मिळत नाही. ते गडी बाद होते. गडीचं पतन 6वा गडी बाद होते. ते 7वं षटक मार्गस्थ असताना अजूनही कपिल भेंडे यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित केलं जात आहे. पुरुषोत्तम भगत यांना खूप खूप धन्यवाद पुरुषोत्तम. नक्कीच इथे स्वप्नील आणि गोलंदाजाची रचना केली, गोलंदाज जे वापरले त्या गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आणि इथे कुठेतरी त्यांना यश मिळते. पुन्हा एकदा हा एक जीत बघूया. दक्षित चेंडूच्या खाली नक्कीच पंचाचा निर्णय येणे बाकी आहे. षटकार. धन्यवाद पंच. आणि हा पहिला षटकार. ज्या प्रकारे तुमचे वडील संग्राम धावसंख्या उभारणं महत्वाचं. 6 गडी बाद होत आहे. 7वं षटक मार्गस्थ. उत्तम षटकार. जसं मी हरलं होतं
संपते 7वा अजूनही शेवटचा 6 चेंडू या पारीचे. छोटे बच्चे 43 झाले, बाबू 43. रवी माझा आवाज ऐकला वाटतं जितने. नक्कीच सर, मी जेव्हा आलो तेव्हा त्याला त्याच्या वडिलांची आठवण करून दिली होती, कारण त्यांना आम्ही खेळताना बघितले, त्यांच्यासोबत खेळलेलो आहोत. एक हार्ड हिटर म्हणून गणले जात होते गुमागलीचे संग्राम हिरे. तर त्याच प्रकारे आज जीत त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या संघाला जी गरज आहे त्या प्रकारची फलंदाजी करताना दिसतो. बघूया अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना इथे 43 म्हणजे 43 धाव फटकावर लागतात. अजूनपर्यंत या 6 चेंडूमध्ये गोमागली संघ कुठपर्यंत बाजी मारते ते बघायचं. शेवटचं षटक आपल्या कोट्यातील दुसरं षटक निहार. 4 धावा देऊन एक गडी बाद केलेला होता आपल्या पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडू पुढच्या दिशेने चेंडू होते, चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगलं गॅदरिंग होते, चांगली फेकी. एक धावाने समाधान होता. नक्कीच इथे जीत दुसरं धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला नसता, कारण आता सलग 2 चेंडू खेळला, 2 चेंडूचा समाचार घेतला, 2 चेंडू स्वप्नील सारख्या गोलंदाजाला बाहेर पाठवलं. मैदानाच्या 2 षटकार मारलेत आणि तोच आता मला वाटते 5 चेंडूचा सामना करेल, कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये नक्की नेण्याचा प्रयत्न करेल. बघूया निहार समोर आता एक आक्रमक झालेला फलंदाज, तो म्हणजे जीत. नक्की निहार अनुभव, तुमचा अनुभव आणि हा मिडल स्टंप घेऊन जातो. यश त्या उद्ध्वस्त होत आहेत. जीत बाकी आहे. या वेळेला तुम्हाला जर भर द्यावा लागेल तो म्हणजे ऋतिक जीत यांची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक काळे. धावसंख्या 44. रवी, पूर्वी असं वर्षा स्पोर्ट्सचे भाग बाहेर भरवले जात नव्हते, त्यावेळी एवढे चांगले प्लेयर हरविजय, गोमागल्ली, सिनेमामध्ये असताना इव्हन संदीप फोका वगैरे खेळायचे, पण भाग बाहेर कोण भरायचं? तर हरविजयचे युसुफ खापटवाला त्या मशिदीच्या बाजूला राहायचे, ते लोक बरोबर सर. गोमागल्ली आणि हरिविजय ह्या 2 अर्ध्या प्लेयर्सना खेळवायचे, म्हणजे प्रकाश, रवींद्र कुबरे, विलास दांडेकर, संग्राम असे प्लेयर आणि उपेश, गौतम, दिलीप असे चांगले चांगले प्लेयर आणि 2 टीमची एक टीम बनवून मोठमोठ्या स्पर्धा ह्या दोघांनी म्हणजे हरविजय आणि गोमागल्ली कंबाईन खेळायचे. चेंडूच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण ते दक्षित यांच्या मार्फत बघायला होतं. नक्कीच सर, तुम्ही म्हणाला होता दक्षित यांची शरीर अशी थोडीशी अतिशय भव्य दिव्य झालेले आहे, तरी पण क्षेत्ररक्षण करताना अजून सुलूक दिसते त्यांच्यामध्ये. ऍक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा, आम्हाला किशोर भेलींची आठवण होते. थर्ड मॅनच्या अशा असताना. बघूया आणि ते अक्षय यांच्या हाती झेल. निहार पुन्हा एकदा कमबॅक म्हणजे सलग हा ज्या उपेश, गौतम, प्रकाश काळे, विलास दांडेकर, संग्राम हिरे असे कंबाईन खेळून 2 सर, आपण जी वारंवार माहिती पोहोचवतात त्यावेळेला मला वाटतं स्वतंत्रमध्ये एक मसानदेवी संघ सुद्धा होता. मसानदेवी नसेल, सिन्या आणि सिन्यामध्ये गोमाब गल्ली. मसानदेवी सुद्धा बाहेर खेळताना मला असं ऐकू आहे की मसानदेवी संघ सुद्धा बाहेर खेळायला जात होता. चांगला चेंडू इथे पाय चिपचा पिलत आहे आणि पंच. शेवटचा गडी, शेवटचा चेंडू, हॅट्रिक चेंडू. बघूया रवी, तो सिन्या गोमा होता, म्हणजे त्यावेळी गोमागल्ली आणि सिन्यामध्ये असे अर्धे प्लेयर खेळायचे. ओके सर. सिन्या गोमा, मसानदेवी नाही खेळायचे. आणि या स्पर्धेतील 25
25व्या रौप्य महोत्सवातील ही दुसरी हॅट्रिक निहार तिसरी तुमच्या नावावर. हॅट्रिक आहे. लक्षात राहणारं वर्ष 3 हॅट्रिक. खरोखर सर या मैदानावर गोलंदाजांना आपण भरपूर असा मार खाताना बघितलेला आहे, परंतु सलग 3 गोलंदाज हॅट्रिक घेताना दिसत, म्हणजे कुठेतरी थोडा क्रिकेटमध्ये चेंज आलेला दिसतोय. नाही पण रवी, मी म्हणेन की याआधी थोडंसं बोललो की काय कसं करायला पाहिजे, परिस्थिती काय आहे. ते आलं आणि बॅट फिरवली असा खेळ नसतो. मग ते 8 षटकं जरी असली तरी एक टेक्निक असतं खेळायचं की पहिली ओव्हर दुसरी ओव्हर कशी खेळली जाते. आपल्या हातून बॉल ज्यावेळी मिस होत आहेत, जसं तो गोमागलीच्या त्या प्लेअरने जेव्हा 8 बॉल मिस केले, प्रत्येकाच्या वाट्याला फक्त 4 बॉल, जेमतेम 4-4.5 बॉल येतात आणि त्यात जर एका प्लेने 8-9 बॉल मिस केल्यानंतर काय करायला पाहिजे ते करायला पाहिजे. जर प्रकाश काळे, विलास दांडेकर किंवा संगम हिरे असता, रवी कोमरे असता, तर त्याने गोमांगलेने चांगला मंत्र दिला असता. दरम्यान इथे आज आमच्यात प्रीती अनेक मानव उपस्थित आहेत. त्यापैकी राजहंस लाकडे उपस्थित आहेत, त्यांचा मी आभार मानतो आणि स्वागतही करतोय. राजहंस लाकडे बुधागल्लीचे सर्व असंच मी म्हणेन की मागच्या मॅचमध्ये मी नाही बोलू शकलो, पण बुधागल्लीबद्दल नक्कीच बोलावं लागेल की या 25 वर्षा कालखंडामध्ये मी जसं 5 टीम्स खूप पुढे होत्या, पण बुधागल्लीचं कुठे नामोनिशान नव्हतं. पण उमेश तोंडी, राजहंस लाकडे, रवींद्र पादरी, महेंद्र पादरी, सुरेश आडी, राजा आडी, प्रकाश पाटील आणि त्यांच्यासोबत नंतर आला जो सागर संधे, आणि ह्या सगळ्यांनी इतकी बुधागली, इव्हन मालंग, उत्कर्ष मालंग आणि प्रीतम मालंग, या सगळ्यांनी खूप म्हणजे अर्थात ते फायनलपर्यंत पोहोचायचे नाही, कधी सेमीफायनलपर्यंत जायचे, पण बुधागलीचं क्रिकेट जिवंत ठेवलं ह्या लोकांनी. अर्थात त्याचं राजहंस लाकड्यांचा मोठा सिंहाचा वाटा असायचा. त्या सगळ्यांनी बुधागलीचं क्रिकेट जिवंत ठेवलं आणि वाट पाहिली की कधीतरी आमची टीम सरग होईल, पण नाही म्हणता येणार. पण ह्याच मैदानावर एक नवीन क्रिकेटर्सचा म्हणजे एक उदय झाला. 2011 पासून सुरू झालं, म्हणजे मिलन सौदीचं आगमन झालं आणि बुधागल्ली मग मागे पाहिलं नाही. आज बुधागल्ली जो आपण जे काही फॉर्मात असेल संघ, बलाढ्य संघ आहे, त्याच्या बुधागल्लीचं नाव घेणं गरजेचं आहे की मिलन सौदी, सागर संधे यांची जुगलबंदी जणू काय चालायची आणि त्यांच्यामुळेच अनेक स्पर्धा त्या लोकांनी गाजवल्या. असा बुधागल्ली संघ नक्कीच याआधी तो जिंकला जो संघ, म्हणून तर बोलेनच मी. इव्हन त्यांच्या साथीला आला बिपिन नागा, आणि या सगळ्यांनी म्हणजे बिपिन नागा, बिपिन, मिलन, ह्या सगळ्यांनी, इव्हन काही नागाचे अजूनही 2-3 प्लेअर होते. अरविंद होता, त्याच्यासोबत अजून एक नागा म्हणून होता, की त्या सगळ्यांनी इतकं, आणि संधे, राजेश संधे होता, या सगळ्यांनी खूप बुधागल्लीची सेवा केली आणि एक वेगळं नावलौकिक बुधागल्ली संघाला या स्पर्धेत आणि ह्या क्रिकेटच्या विश्वास मिळवून दिला. मी त्यांना गोमागल्ली संघ, मी म्हटलं ना की त्यांचे प्लेअर रिटायर्ड झाले आणि गोमागल्ली संघ थोडा मागे सरकला, पण दरम्यानच्या 25 या वर्षाच्या कालावधीमध्ये जेमतेम बुधागल्ली संघ डोकं वर काढत होतं, गोमागल्ली संघ डोकं वर काढत होती. मागच्या 6 वर्षापूर्वी मांडवीगल्लीने आयोजित केली भव्य दिवस स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये गोमागल्लीने अंतिम विजेतेपद पटकावलं. आणि पुन्हा एकदा एक की आम्ही आहोत, गोमागल्लीच्या वर्षाच्या क्रिकेटमध्ये आम्ही आहोत. मिथुन इंगळे, पाटीगल्ली मंडळाचे सेक्रेटरी आणि बेसाव कोळी समाज शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सत्यजित हिरे यांना विनंती करीन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. मिथुल हिरे, मिथुल, तुझे वडील प्रशांत हिंगळे चांगले क्रिकेटर होते, लक्षात घ्या, आणि अनेक स्पर्धा ते खेळल्या, स्वतः व्यक्तिगत ते भाग भरवायचे. पाटील गल्ली, चला आपण नंतर बोलूच हे सगळं. आणि असा तो गोमागल्ली संघ मधल्या 2-3 टीम्स स्पर्धांमध्ये चांगल्या रीतीने परफॉर्मन्स करत होता. निखिल सारखा चांगला गोलंदाज,
आणि रितेश हिरे सारखे चांगले गोलंदाज त्या संघात मिळाले. रवी प्लीज. थँक्यू सर. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक जीत. पहिलाच भरकटलेला चेंडू नक्की आम्हाला इथून समजतंय. पहिला चेंडू भरकटला. 46 धावांचं लक्ष फक्त आपल्या खांद्यावर घेऊन उतरलाय तो म्हणजे हरिणचे संघ. आघाडीचे फलंदाज आतिश पाटील आणि राजेश सौदी एक हार्ड हिटर, दोघेही फलंदाज संघातील. आतिश यानंतर आपण आपल्या या मैदानातच असो किंवा मुंबईमध्ये कुठेही आतिश यांचं नाव आपल्याला जेणेकरून ऐकायला मिळतं. कारण वर्सोवा गावाचं नाव त्याने अजूनपर्यंत मुंबईमध्ये नामलौकिक गाजवलेला वर्सोवा गावाचा नक्कीच चांगला चेंडू. यावरचा एक चेंडू पॉईंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सलगत दुसरा चेंडू, थोडासा उसळी घेतलेला चेंडू, यष्टीरक्षक साथ देतोय निखिल. आणि पहिला चेंडू थोडासा भरकटलेला चेंडू असला तरी आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवतोय आणि सलग 2 चेंडू आतिश सारख्या फलंदाजाला इथे रोखून ठेवतोय जीत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच इथे पंच हेरतात. यावेळेला अवांतर धावेत रूपांतर होते या चेंडूचं आणि 2 अवांतर. माझे सहकारी मला इथे सांगतात की या अगोदर हरिणच्या संघाने गोलंदाजी केली होती. 25 चेंडू निर्धाव टाकले होते. 25 चेंडू म्हणजे जवळजवळ 4 षटकं इथे निर्धाव टाकण्यात यश मिळले ते म्हणजे हरविजय संघाला. म्हणजे बघा कशा प्रकारची गोलंदाजी होती. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पॉईंटला चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावेने आपलं खातं उघडतं. संघ जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. पहिले षटक मार्गस्थ असताना इथे जीत. रवी या 25 वर्षाच्या दरम्यान अनेकांनी हाफ सेंचुऱ्या ज्या मारल्या त्यामध्ये राजेश सौदीचं सुद्धा नाव आहे. बरोबर सर. त्याने 50 रन्स ह्या मैदानावर काढले. दीपक चाहवाला, राजेश काळे आणि कैलास चाहवाला. त्यात राजेश सौदी यांचं सुद्धा 50 रन्स काढण्यात नाव आहे. अभिनंदन राजेश. स्ट्राईकवर आलेले सर. आपल्या संघासाठी कधीही आवर्जून उभा राहतो तो म्हणजे राजेश. यावेळेला पुन्हा एकदा बॅट उगारतोय. बघूया पावतण्याची षटक आहे आणि ते उंची होती म्हणून हा चेंडू गॅदर झाला नाही तर हा चेंडू तुमच्या डोक्यावर नक्की गेला होता. चेंडूवर धाव घेतली होती. चांगलं गॅदरिंग झालं. 1 धावेने रोखू शकले. राजेश आपलं वैयक्तिक खातं उघडतं. संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. आतिश पुन्हा एकदा जीत. नक्की या वेळेला हेरलंय. या वेळेला चेंडू निर्धाव चेंडू चांगलं. अशा 2 बलाढ्य संघातून खेळणारे 2 अनुभवी फलंदाज आणि हार्ड हिटर म्हणून गणले जातात ते म्हणजे आतिश आणि राजेश. अशा या फलंदाजांना गोलंदाजी करणं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि कुठेतरी तटस्थ ठेवले ते म्हणजे अजूनपर्यंत आतिश यांना जीत यांनी चांगले षटक संपते. ते जरी गडी बाद केला नाही तरी 4 धावा देऊन आपले षटक संपवले. बघूया 46 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ हरिजे संघ. कारण त्यांचं गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर जवळजवळ 4.1 म्हणजे 25 चेंडू त्यांनी या सामन्यामध्ये म्हणजे या पहिल्या गोलंदाजी करताना निर्धाव टाकलेले आहेत. त्यात शेवटचं षटक जे एक लक्षणीय षटक पडलं होतं त्यात निहार यांनी 4 गडी बाद केले होते. अवघ्या 2 धावा दिल्या होत्या आणि 4 गडी बाद केले होते. उत्कृष्ट जे पॉवर प्ले सलग दुसरा पॉवर प्ले इथे बॅटिंग पॉवर प्ले ज्याला म्हणतो तो सलग वापरला जातोय. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी त्वरित तयार राहायचंय. मांडवी स्पोर्ट्स क्लब आणि सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब. मांडवी आणि सिनेमादेव. मित्रांनो आतिश पाटील माझं फिटनेस बघा तो तसाच आहे अजूनही. भले त्याचं नॅचरल बॉडी स्ट्रक्चर आहे कारण त्याचे वडील भरत पाटील त्यांचं सुद्धा आजही तसेच आहेत ते. असं चांगली गोष्ट आहे. पण आपण म्हणतो फिटनेस फार महत्त्वाचं असतं. चांगलं आज क्रिकेटर्स आपण मैदानाच्या वेळ बघतो बरेच टीम्समधून बघतो मी पण बघत आलो की फिटनेस ठेवत नाहीत. दरम्यान 3-2 महिने खेळायचं नंतर खावं पिवं मजा करो असं नाही. आपल्याला जर क्रिकेट जास्त काळ खेळायचं असेल तर नक्कीच चांगलं फिटनेस ठेवणं गरजेचं आहे. आतिश पाटील चांगले आहे. ते फिटनेस ठेवतो. सतत खेळत असतो. कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो सतत बिझी असतो. चांगली गोष्ट आहे. आणि क्रिकेट आपण गेल्या 17-18 वर्षापासून खेळतोय. काही असो हार जीत म्हणा किंवा क्रिकेट म्हणल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे होतंच पण आज इथे सातत्य राखतोय आतिश पाटील.
अर्थात त्याला त्याच्या भरत कापडे यांच्याकडनं मिळालेला भरत कापडे हा सुद्धा ॲक्टिव्ह माहिती असतं तुम्हाला, एक ॲक्टिव्ह सभासद आहे गावातला. असो, दुसरे षटक आपल्या हाती घेऊन देतो चिराग. नक्कीच स्ट्रेट राहतो चेंडू, बघूया. आणि कुठलाही चेंडू पॉवर प्लेचं षटक नक्की हेरलं. दोन्ही फलंदाजांनी हेरलं की आपण पॉवर प्ले घेऊ शकतो. या षटकामध्ये आपण धावा जमवू शकतो. पहिलं षटक 4 धावांनी संपलं होतं. आपण त्या षटकाची भरपाई पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे बॅटिंग पॉवर प्ले होतं ते आतिश आणि राजेश यांनी हेरलं. दोघांनी काहीतरी सल्ला मसलत केली आणि हे षटक पॉवर प्लेचं घेऊया. या षटकावर आपण हाणामारी करूया, आपल्या धावसंख्या जमवून घेऊया, असं काहीतरी कानमंत्र दोघांचा झालेला आहे. आणि त्या प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फळकावर लागते 8. अजूनही जमेची बाजू म्हणेल ते म्हणजे घडी एकही बाद नसताना धावसंख्या फळकावर लागते 8. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, इथे यॉर्कर पद्धतीने बनवण्यात आला. राजेश, तुम्ही जर ही बॅट पुढे खेळला असता तर हा फुलटॉस तुम्हाला घेता आला असता, परंतु चेंडू तुम्ही बॅटच्या खाली येऊ दिला. असो, सुदैव तुम्हाला 1 धाव मिळते. इथे 1 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फळकावर लागते 9. तुम्हाला जर या सामन्यात राहायचं असेल तर कुठेतरी ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. चिराग जीत याने पूर्णपणे प्रयत्न केला होता. ह्यावेळेला पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक थोडंसं करतो. इथे नक्की अचूक फेकी झाली असती, डायरेक्ट हिट झाली असती तर कुठे आतिश बाद सुद्धा झाला होता. परंतु चेंडू तुमच्या हातात येत नाही. चेंडूवरचं लक्ष थोडंसं विचलित झालं तर तुमच्या चेंडू नक्कीच हातात येणार नाही. तर चेंडूवरची नजर ही तुमची चित्यासारखी असावी लागते. कारण असे क्षेत्ररक्षण जेव्हा सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करता तेव्हा तुम्हाला नजर एक रोखून ठेवावी लागते चेंडूवर. बघूया, चिराग पुन्हा एकदा समोर. राजेश धावलेला चांगला चेंडू, खोलवर पडलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, नक्कीच गुड चेंडू, गुड बॉल चिराग. परंतु अशा चेंडूला 1 धाव येते. असो, क्षेत्ररक्षण थोडंसं दूरवर होतं. या चेंडूला तुला एक जवळ क्षेत्ररक्षण ॲडजस्ट असणे गरजेचं होतं. असो, धावसंख्येत भरपूर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या फळकावर लागते 11. चांगला चेंडू, पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते. अजूनपर्यंत अतिशय 7 चेंडू खेळला, त्यात 2 धावा काढल्या, म्हणजे 5 चेंडू अजूनपर्यंत आतिश सारख्या फलंदाजाने निर्धाव खेळून काढलेले आहेत. म्हणजे बघा, कुठेतरी गोमागली संघ सुद्धा जमेने प्रयत्न करतोय की आपण या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जिवंत राहू. बघूया तुमचे प्रयत्न कुठपर्यंत यशस्वी होतात ते बघायचं. उलटा चेंडू नाही, चुकीला माफी नाही. अतिसारखा फलंदाजांना तुम्ही असा चेंडू द्या. लॉलीपॉप चेंडू आणि अशी मारेशा पार होतं. जी धाव संख्या कुठेतरी आपल्या फलंदाजीत थांबून ठेवली होती 5 चेंडूचे. प्रकारे हरिविजय संघाने गोलंदाजी केली, त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करायला लागेल. मांगली विरुद्ध हरुजे यांच्यात सुरू असलेला जीत हिरे. नक्कीच सलग कंटिन्यू गोलंदाजी इथे बघायला मिळते. जीत याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, 4 धावा दिलं होतं, गडी जरी बाद केला नव्हता, कुणीतरी रोखून धरण्याचा जो प्रयत्न केला होता त्यात यशस्वी ठरला होता. परंतु त्यानंतर शेवटचा चेंडू, चिराग यांचा शेवटचा चेंडू, थोडासा फुलटॉस लेनचा चेंडू आणि सीमारेषा पार होते. कुठेतरी 11 धावसंख्या फलकावर लागली होती. त्यावेळेला चांगले टेक्निक इथे बघायला मिळते राजेश यांच्यामध्ये. राजेश यांना कव्हरच्या दिशेने, लेगच्या दिशेने, ऑफच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने आम्ही सर्व बाजूला खेळताना बघितलेलं. नक्कीच पूर्णपणे अनुभव आपल्या संघासाठी घेऊन राजेश इथे फलंदाजी करतोय. समोर थोडासा आक्रमक झाला, कारण षटकार मारला तर आपला फलंदाजीचा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायचा नक्की प्रयत्न झाला होता. परंतु तुम्ही जर 3 यष्ट्या सोडून जर बाहेर येत आहेत तर नक्कीच पंच कुठेतरी तुमच्या या फिर्यादीला दाद देणार नाहीत. आणि एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा जीत समोर आतिश.
लेग स्पिन पद्धतीचा चेंडू नक्की इथे आपल्याकडे धावा कमी आहेत तर ओव्हर थ्रो तुम्हाला गॅदरिंग थोडंसं चुकी होते या अगोदर सुद्धा एक गॅदरिंग चुकीचं झालं होतं त्याचे रूपांतर धावेत झालं होतं इथे तुम्हाला जर ओव्हर थ्रो हा ओव्हर थ्रो म्हणणार नाही मी कारण तुमचा सपोर्टर तुम्हाला सपोर्ट दिला होता स्टंपवर जर लागला असता तर धाव गेली असती तर चेंडू पुन्हा एकदा स्कोरिंग लावते कालमच्या वेळेला चेंडू बघूया दुसरी जाऊ घेण्याचा प्रयत्न होतो अतिशय मी पोहोचू शकतो तर नक्कीच पुन्हा एकदा 2 धावेत रूपांतर होतो या 2 धावेने धावसंख्या आपल्या जावं लागते 22 लॉस्ट विदाउट लॉस 22 धावा बच्चा 22 धावा 22 तिथून खाली जे खाली बसलेत ना ते बाबू खाली बसा तुम्ही ते स्कोर दिसत नाही खालचा ए बाबू चला पटापट बाहेर येऊन खा नक्कीच एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या पटवतो 23 अतिश थोडासा आक्रमक झालेला दिसतो लवकर सामना संपण्याचा उत्कर्ष के प्लीज स्टेजवर या वर्षा स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष उत्कर्ष चाके. चेंडू विकेटच्या दिशेने चांगले क्षेत्र ते ती बरोबर होत नाहीये काहीतरी गोमागली संघ मला कुठेतरी सर जो आक्रमक संघ होता एक वेळेला आम्ही गोमागली संघाची जी स्पर्धा बघत होतो त्यावेळेला जो आक्रमकता होती त्यांच्यात जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे जो एक झुंज होता संघ त्या प्रकारचा हा संघ दिसत नाहीये आमच्या बाजूला उत्कर्ष शाखे आहेत गोमागली संघासाठी अनेक वर्ष खेळले आणि त्या उत्कर्ष विकेट किपिंग असायचा एखाद्याने चूक एखादी केली तरी इतका कावरा बावरा होऊन जायचा एखाद्या संघामध्ये ज्यावेळी नेतृत्व फार महत्वाचं असतं की संघाला बांधून ठेवायला बघा चांगले गोलंदाज आहेत हा आता काळे जो आला अनेक वर्ष खेळतोय चांगला गोलंदाज आहे अर्थात सगळे जॉबवाले सगळे शिकतात आणि जॉबवाले मुलं आहेत त्यामुळे सुद्धा प्रॅक्टिस करणं फार कमी मिळते आणि जे नेतृत्व फार महत्वाचं असतं आज आमच्या जो उत्कर्ष आहे त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि मांडवी गल्ली संघ आता लवकरच आपल्या समोर येणार आहे आपण बघूच चला रवी कंटिन्यू नक्कीच सर तुम्ही जे म्हणालात ते यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कळा घेऊन चेंडू जातो गोलशी क्षेत्रामध्ये मोठा पट्टा खेळण्याचा नक्की प्रयत्न झाला होता परंतु थोडासा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू आम्हाला इथून जरासा वाटतो लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता बॅटची कडा घेऊन जातोय धावसंख्या 25 यानंतर होणारा सामना एक बिग बॅटल श्री सिन्हा माधव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मांडवी स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की व्यासपीठाशी संपर्क साधावा आणि नाणेफेकीचा कौल लवकरात लवकर करून घ्या चौथे षटक मार्गस्थ येते नक्कीच दोन्ही संघांची संघनायकांची मांडवी गल्लीचे इथे संघनायक आलेले आहेत तरी श्री सिन्हा माधव स्पोर्ट्स क्लबचा संघ नक्की धन्यवाद दोन्ही संघाचे संघनायक इथे आहेत बघूया इथे झेल काहीतरी नवीन इथे बघायला मिळालं असो पहिला ब्रेक गोमागली संघ पुढच्या मॅचसाठी नाणेफेक करतील उपाध्यक्ष वर्षा स्पोर्ट्स क्लबचे संदेश लाकडे 12 चेंडूचा सामना केला आणि 13 धावा आपल्या संघासाठी काढून बाद झाला आणि अरे वा कुठेतरी बदल दिसतो इथे संघामध्ये आणि संघ कर्णधार या वेळेला स्वतः पारी खेळण्यासाठी येत आहेत म्हणजे बघा 46 धावांचा अवघड लक्ष असताना अजून 21 धावांचा पाठलाग करायचा आहे कुठेतरी 4थं षटक मार्गस्थ असताना कर्णधार आज आपल्या संघाचा भार घेऊन येतात काहीतरी थोडंसं वेगळं समीकरण हरिविजय संघात मार्फत दिसतंय चांगला चेंडू यावेळेला परंतु
कव्हरच्या दिशेने एक धाव सहज मिळते. राजेश यांना राजेश मोठे फटके खेळण्यात सुद्धा माहीर आहेत आणि एक धाव सुद्धा ते वेळेला एक धावेची गरज असताना एक धावेवरही सुद्धा आपलं लक्ष केंद्रित करतात. त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला फलंदाजामार्फत बघायला मिळते. कारण मगाशी सर म्हणाले होते की टेक्निक या 8 षटकामध्ये टेक्निक गरजेचे आहे. आत्ताचे जे फलंदाज खेळायला येतात चांगली टेक्निक. इथे स्वप्नील हेरलं पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. नक्की 2 धावा सहज पूर्ण होतील. कृषी क्षेत्रात चेंडू जातोय 2 धावेने इथे आपलं खातं उघडतं संघाला नेऊन तो 27 धावसंख्येवर. सर तुम्ही म्हणाला होता जी टेक्निक अगोदर 2 षटकं अगोदरचे खेळाडू जे खेळायचे त्यांना आपण 2-3 षटकं एकेरी दुहेरी धावांवर भर देताना बघायचं. पण आत्ता जे येणारे जे फलंदाज आहेत त्यांना बहुतेक फलंदाज बघतो ते आडवे फटके खेळून मोठी धाव घेण्याचा नक्की प्रयत्न करत असतात. तर नक्कीच सर तुम्ही मगाशी जो कान मंतव्य दिला होता त्या प्रकारची इथे टेक्निक वापरणं गरजेचं आहे. त्याच प्रकारची टेक्निक इथे स्वप्नील आणि राजेश यांच्या मार्फत बघायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने त्याचा क्षेत्ररक्षण होते. 2 धावेने भर पडते. धावसंख्या स्थळकावर लागते 30. अजून 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ती म्हणजे हरविजय संघाला एक रोहित आता मला वाटतं थोडासा आडवा फटका बघायला मिळतो इथे. कारण आखूड टोप्याचा चेंडू यावरचे 2 ऑफला पडलेले चेंडू व्यवस्थित पॉईंटच्या दिशेने खेळून काढले. 2 धाव घेतला. यावेळेला थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होतो. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा नक्की प्रयत्न केला होता परंतु एका धावेने समाधान मानलं होते. धावसंख्या 31. 4थं षटक संपते. इथे नाणेफेकीचा कॉल होते. पंच भरत पेदे आणि आतिश थोडासा ब्रेक घ्या. आमच्या समोर पुढच्या मॅचसाठी सिनेमादेव विरुद्ध मांडवी या मॅचसाठी नाणेफेक करतील उपाध्यक्ष वर्सोवा स्पोर्ट्स क्लबचे संदेश लाकडे. मित्रांनो आजचा शेवटचा सामना सुरू होणार लवकर सुरू होणार आहे. दरम्यान तिसरा सामना चालू आहे. विजयाच्या दिशेने हरविजय चालू होत जात आहे आणि आमचे सन्माननीय सर्व अध्यक्ष कार्यकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. वर्सोवा स्पोर्ट्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष विशाल आंबोले, उपाध्यक्ष संदेश लाकडे, सेक्रेटरी दक्षित टिपे, सहसेक्रेटरी प्रणित चिखले, खजिनदार दिवेश फोका, कार्यकारी सदस्य पराग शिपे, महेंद्र फोका, राजेश बंगाली, रोहन आडी, सुभाष तेरेकर, संगम गणेकर, ओंकार भिंबाले, चिराग पाटील, कीर्तिकुमार सौदी, सनील हिंगळे, दैनिक रबान, स्वप्नील भांजी, अतिश भुनो, हर्षद कठीण, कृतिक खर्डे, सूरज भांजी, सचिन काळे, वासुदेव भांजी, सत्यजित हिरे, अंकित भांजी, विपुल कासकर, विशाल फोका, पितिन भावे, रोहित सुतूर, प्रहर्ष दिगे, विजयसाठी कपिल वेंडे, संगमसाठी या सगळ्यांच्या एकजुटीने 20वा स्पोर्ट्स क्लबचा स्वर्ण महोत्सव या ठिकाणी सुरू होत आहे चालू आहे. सुंदर फटका सुंदर फटका सुंदर कव्हर ड्राइव्ह. स्वप्नील या अगोदर 2 पॉईंटच्या दिशेने 2-2च्या धावा काढल्या. टाकली होती. शेवटच्या षटकाला येणार आहे. तुम्ही आज वरती येऊन खेळता म्हणजे कुठेतरी जो आत्मविश्वास तुमच्या फलंदाजी होता त्याला साजेशी फलंदाजी अजूनपर्यंत तुमची बघायला मिळते आम्हाला. नक्कीच मांडवी गेलेली क्षेत्ररक्षण स्वीकारले. कॅप्टनशिप प्रहर्ष दिगे आणि सिनेमाचे कॅप्टन्स अग्नेश शहावाला. उद्या शेवटचा दिवस नक्कीच खूप गाजेल या शंकाच नाही. रौप्य महोत्सव वर्ष वेसावा स्पोर्ट्स क्लब. आणि मित्रांनो 1996 सिक्सर लेग साईडला तो त्याच्या वडिलांसारखंच कळतोय.
यांची आवडती साईड होती आहे आणि त्याच साईडला खेळतोय मानवी सन्माननीय अध्यक्ष हरीश्वर घुसते आणि आणि शिवगली कोळी समाजाचे अध्यक्ष संदीप भांजी यांना विनंती आहे की आमच्या व्यासपीठावरून आजच्या स्पर्धेची शोभा वाढवावी. वर्सोवा स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष जगदीश भिक्रू यांना सुद्धा विनंती आहे की प्लीज आमच्या व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाची आणि वर्सोवा सुद्धा अर्थात ते फार मोठं पद आहे स्पोर्ट्स क्लबचे तर होतेच पण जगदीश भिक्रू यांना आम्ही यांचं स्वागत करीत आहोत. हरिविजय संघ विजयाच्या दिशेने स्वप्नील स्ट्रायकर चांगल्या भरामध्ये खेळतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळताना एक धाव सहज मित्रांनो. वेसाळ स्पोर्ट्स क्लब एक वर्षा स्पोर्ट्स क्लब जरी 25 वर्ष झाली पण त्याच्या आधी अर्थात आपलं खूप वर्षा स्पोर्ट्स स्थापन होताना पण अनेक असे छोट्या मोठ्या विघ्न म्हणतो मी शब्द विघ्न याचे स्पर्धेमध्ये काही वेळा मोठमोठ्या गल्लीज टुर्नामेंट अरेंज करायच्या, काही ग्रुप्स अरेंज करायचे, काही पर्सनल व्यक्ती सुद्धा अरेंज करायचे. पण पर्सनल व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्यावेळी अरेंज करायचा त्यावेळी त्याला खूप अडचणी यायच्या. त्या स्पर्धेचा भाग त्याच्यावर पडायचा आणि हरीश्वर घुसते सुनील कापाटील कुठे असतील प्लीज स्टेजवर या. सुनील कापाटील प्लीज कंटिन्यू कर रवी. सन्माननीय मानवी गल्ली जमातीचे अध्यक्ष हरेश्वर घुसते आणि कोळी जमातीचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष या वर्षा स्पोर्ट्स जगदीश भिक्रू यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. जगदीश भिक्रू आणि हरेश्वर घुसते यांचं. मानवी गल्ली जमातीच्या वतीनं आणि वर्षा स्पोर्ट्सचे अध्यक्ष विशाल आंबोले यांना ते या शुभेच्छा देत आहेत पुष्पगुच्छ अर्पण करून. मानवी गल्ली जमातीचे अध्यक्ष हरेश्वर घुसते, जगदीश भिक्रू आपले मित्र आणि मानवी गल्ली जमातीचे अध्यक्ष आजी आणि माजी आणि वर्षा स्पोर्ट्सचे अध्यक्ष विशाल आंबोले यांना पुष्पगुच्छ देऊन आजच्या वर्षा स्पोर्ट्स क्लबच्या रौप्य महोत्सवासाठी शुभेच्छा देत आहेत. थँक्यू व्हेरी मच.